बुधवारी संध्याकाळी 4:30च्या सुमारास जळगावमध्ये एक भीषण रेल्वे अपघाताची दुर्घटना घडली आहे. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशनच्या नजीक एक मोठा अपघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पोलीस आणि रेल्वेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एका अफवेमुळे या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील नेत्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी व त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर प्रवाशांनी देखील अपघात कसा झाला याबाबत माहिती दिली आहे. हा रेल्वे अपघात कसा झाला, अपघातावेळी नक्की काय घडलं होतं हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. 12533 पुष्पक एक्सप्रेस ही लखनौहून मुंबईला जात होती. बुधवारी संध्याकाळी 4:30च्या सुमारास या गाडीने जळगाव जंक्शन सोडले आणि ही गाडी मुंबईच्या दिशेने निघाली. त्यानंतर ही गाडी पुढे आल्यानंतर मेहजी आणि परधाडे दरम्यान एका वळणावर ही गाडी टर्न घेत होती. त्याचवेळी गाडीतील हॉट एक्सेल आणि ब्रेक वाइंडिंगमध्ये अचानक आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यावेळी S4 आणि D3 बोगीत असलेल्या काही प्रवाशांनी या ठिणग्या पाहिल्या आणि गाडीला आग लागली असा आरडाओरडा सुरू केला. D3 बोगीतील काही प्रवाशांनी ट्रेनची आपत्कालीन चेन खेचली आणि ट्रेन थांबली. गाडी थांबल्यानंतर जनरल बोगीतील प्रवाशांनी गाडीतून दोन्ही बाजूला उड्या मारण्यास सुरुवात केली. चेन खेचल्यानंतर पुष्पक एक्सप्रेस ही एका पुलावर थांबली होती. त्यामुळे बरेचसे प्रवासी ट्रॅकवरच थांबले होते. त्याचवेळी त्या ट्रॅकवर विरुद्ध दिशेने 12627 कर्नाटक एक्सप्रेस ही यशवंतपूरहून दिल्लीकडे निघाली होती. गाडी वळणावरून येत असल्यामुळे ही गाडी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या घेतलेल्या प्रवाशांना दिसली नाही. मात्र ही गाडी प्रवाशांना दिसताच ट्रॅकवर पळापळ सुरू झाली. एका बाजूला पूल असल्यामुळे जीव वाचवण्यासाठी कुठे पळायचे हे प्रवाशांना सुचत नव्हते. मात्र त्याचवेळी या ट्रेनने 30 ते 35 जणांना धडक दिली, तर काही प्रवासी हे रेल्वेच्या खाली आले. या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 11 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 9 पुरुष, 2 महिला तर 1 11 वर्षीय मुलाचा समावेश आहे. आगीच्या एका अफवेमुळे हा भीषण अपघात झाला आणि यात 13 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या अपघाताबद्दलची माहिती प्रवासी व प्रशासनातील अधिकारी त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी दिली आहे. साबिर खान हे पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवास करत होते. ते अपघाताबद्दल माहिती देताना म्हणाले, आम्हाला मुंबईला जायचं होतं. गाडी जळगावहून निघाल्यानंतर काही स्टेशन पुढे आली. त्यानंतर गाडीला अचानक ब्रेक लागला. गाडी अचानक का थांबली हे बघण्यासाठी माझ्यासह माझ्या बोगीतील काही प्रवाशांनी बाहेर डोकावून पाहिलं. तेव्हा शेजारच्या बोगीतील काही प्रवासी भराभर खाली उड्या टाकत होते. आग लागली, पळापळा असे ते ओरडत होते. त्यामुळे आमच्या बोगीतील काही प्रवासी देखील घाबरले. तेही डब्यातून खाली उतरण्यासाठी धावपळ करायला लागले. पुरुषांची धावाधाव तर महिला व मुलांच्या धडपडीमुळे डब्यातच चेंगराचेंगरी व्हायला लागली. त्यात माझा एक मित्र डब्यातून खाली पडला आणि जखमी झाला. मी डब्यातून खाली उतरलो तेव्हा शेजारच्या ट्रॅकवरून येणाऱ्या भरधाव गाडीने अनेक प्रवाशांना चिरडलं. हे दृश्य बघून तिथे सगळ्यांचाच थरकाप उडाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अपघाताबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक एक अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना ही अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मित्र गिरीश महाजन तसेच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचलेले असून जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकचे इतर खासगी रुग्णालय जखमींवर उपचार करण्यासाठी सज्ज ठेवले आहेत. ग्लास कटर, फ्लडलाईट इत्यादी आपत्कालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरवण्यात येत आहे. मी देखील जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची आर्थिक मदत तर जखमींचा सर्व खर्च हा सरकार करणार आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.